आलेली आहे टेरेसवर. हे पाणी टाकायला लागले, पूजेचं पाणी आहे आणि हे घरात शिंपडायचं असतं. जिथून आपल्याला वाटतं नेगेटिव्हिटी येते तिथं शिंपडायचं आणि फक्त तुळशीला घालायचं नाही. इकडे ॲटोमॅटिक आलेलं आहे तुळस आलेलं आहे तिथे ॲटोमॅटिक. हे आहे ओव्याचं. तर मी पूजेचं पाणी का दाखवते तुम्हाला, हे नुसतं सांडण्याचं पाणी नाही आहे, तर खूपच महत्त्वाचं असं पाणी आहे. तर ह्याच्यावरच मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला, जी घडून गेलेली आहे आणि त्या भाऊंचं मला नाव आठवत नाही आहे. त्यांचं नाव आहे काहीतरी आहे, त्यांचं नाव गिरीश काहीतरी आहे. पण ही कहाणी खूपच डेंजर भयानक आहे आणि ज्यांचा विश्वास आहे देवावर ते त्याच्यावर विश्वास ठेवतीलच. पण ज्यांचा विश्वास नाही आहे तर त्यांना अनुभव आल्याशिवाय ते विश्वास ठेवू शकत नाही. असो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ बाप्पा पाटेकर या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्जन लंगोटे आपलं सर्च स्वागत करीत आहे. तर एका भूताटकीची गोष्ट आहे आणि ती चांगली भूत होती. म्हणजे आधीच्या जुन्या पिढ्यांची अशी म्हातारी भूत होती आणि ती भूतीने गेली होती एका मुलीच्या अंगात. कसं काय घडलं, कसं तिच्या अंगात भूत गेलं कसं का, तर पाहूया. तर अमावस्या होऊन गेलेली होती आणि ती रात्र अंधाराची होती आणि अंधारात संध्याकाळी ते निघाले होते नवरा बायको आणि एक 2.5 वर्षाचं बाळ. ती होती मुलगी. त्यांना खूप वर्षांनी झालेली, कारण की त्यांच्या ज्या भाऊंना मुलगी झालेली त्यांचं लग्न इतक्या खूपच डिफिकल्ट कष्टातूनच गेलेलं आहे. कारण की त्यांचे जे नातेवाईक होते म्हणजे असं चुलते वगैरे, तर त्यांचं लग्न होऊ नये म्हणून ते बांधून ठेवलेले होते. त्यांचं जे कुंडली होतं ते बांधून ठेवण्यात आलं होतं त्यांचं लग्नच होऊ नये म्हणून. तर वयाच्या 40 वर्ष होत आलं तरी लग्न होत नव्हतं. शेवटी असे का ते वास्तुशांतीला गेले होते. त्यांच्या घरात जी मेन आजी होती, तर त्यांच्या घरात ते सगळ्या त्या आजीला आईसाहेब म्हणत होते आणि त्या आजीने सांगितले की तुझं लग्न कधीच होऊ शकत नाही. जर तू हे लक्षात ठेव, जर तू काय उपाय करायचा नसेल तर त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या मम्मीनं, जे भाऊ होते त्यांच्या मम्मीने सांगितलं की काय नाही केलं असं काहीच नाही, प्रत्येक उपाय करून झालेला आहे आणि आता काय राहिलेलं आहे ते तुम्ही सांगा. अजून काय राहिलेलं असेल तर याला लग्न करायचंच असेल तर तो आणखीन एक देवाचं सेवा केला पाहिजे, नाहीतर तो लग्न करणं विसरून गेलं पाहिजे. तर कोण बांधून दिले तर हे अशी त्यांची जी कुंडली आहे ते कोण बांधून ठेवलं त्यांचं लग्न. त्यांनी त्यांचं नाव नाही सांगितलं त्या आईसाहेबांनी, ते फक्त मोठे कुंकू लावतात तेवढंच त्यांचं वर्णन करून सांगितलेलं आणि त्यानुसार ते त्यांचं वर्णन ओळखलेलं त्यांच्या आणि ते त्यांचे खास जवळचे मित्रापैकीच होते. म्हणते असं गंध लावत होता म्हणतो मोठा आणि त्या वर्णानुसार ते ओळखले. ज्यांना आपण आपलं मित्र मानतो, जवळचं मानतो, असं कोणीतरी त्यांच्या ओळखले त्यांना वर्णानुसार. पण आपल्या जवळचेच आपल्याला कसं घात करतात तर ते कळतंच. आणि त्यानंतर सगळं करून झालं होतं त्यांचं. तर आता फक्त त्या भूताटकीच्या वेळेस एकच उपाय असतं, ते म्हणजे दत्तसेवा. तर त्याने दत्तसेवा केली आणि त्यातून त्यांना झालेली होती ती म्हणजे ते वयाच्या 42 वर्षी त्यांची ही मुलगी. आणि ते भाऊंचं ना पहिलं लग्न एंगेजमेंट झालं होतं, पण त्या रिलेशनशिपमध्ये
नातेवाईकामध्येच दिलेलं होतं आणि जी बाई होती ज्या मुलीसोबत तिचं लग्न झालं होतं त्यांना एकदम झटके होते म्हणजे वेड्याचे, त्यामुळे ते लग्न केले नाही. आणि मग त्यानंतरनं त्यांना हळूहळू इतकं त्रास होऊ लागलं की आपण त्या मुलाला जे त्यांच्या बाबतीत केलं त्यांना मारून टाकावं, त्याच्या रक्ताच्या सडांमध्ये डान्स करावं, इतकं त्रास होत होता त्यांना. तर खूपच भयानक अशी परिस्थिती झाली त्यांचे लग्न करण्याच्या. लग्न कोणासोबत आपल्याला मेल्यावर लग्न लावतात मड्याचं, ते एका रुईच्या झाडासोबत वाटतं बहुतेक, तर कशासोबत तर लग्न लावतात मला नाही माहीत. पण त्यांना त्यांचे मित्र म्हणत होते अरे नंतर मेल्यावर मड्याचं सुद्धा लग्न केलं जातं, तर तसं आपल्याला मरायचं नाही आहे, एका कुठल्या तरी बाईसोबत लग्न कर. पण करू कुठल्या बाईसोबत? होकार तर यायचे पण लग्न व्हायचं नाही, कारण की त्यांना अशी काहीच नव्हतं. शिक्षण होतं, सरकारी ऑफिसर होते ते, काहीच कमी नव्हतं त्यांना, काहीसुद्धा कमी नव्हतं. आणि अशा अवस्थेत त्यांचं लग्न, फक्त त्यांची कुंडली बांधून ठेवली होती त्यांचं लग्न होऊ नये. आणि ते असं सरकारी ऑफिसर म्हटलं तर कोण लोक खूप असे वाईट विचार करत असतात की त्यांच्या बाबतीत चांगलंच होत असेल तर बघवलं जात नाही काही जणांना. आणि आपण एखाद्या व्यक्तीचं चुकल्यावर आपण त्यांना शिक्षा करतो, तर असेही कोणी ते त्यांच्या बाबतीत ते केलेलं होतं. करणी बाधा त्याला एक त्यांची तेवढे 20 वर्ष त्यांची इतकी कसरतीची गेली आणि त्यांना ना इतकं वाईट वाटायचं, माझ्यासाठी आईसुद्धा झडत आहे, तर कोणीतरी माझ्या जीवनात येणार की नाही, मी मरण्याच्या आधी लग्न व्हायला, माझ्यात काय कमी आहे. व्यसनी लोकांचं लग्न होतं आहे आणि माझ्यामध्ये देवधर्मसुद्धा आहे, संस्कारसुद्धा भरलेले, निर्व्यसनी आहे, सरकारी ऑफिसर आहे, शिक्षण आहे, घरदार आहे, तर का लग्न होत नाही असं त्यांना सारखं प्रश्न पडायचं. तर कसं असतं ना, कोण कुठं वाढून ठेवलं असतं, कोणाला चांगलं तर कोणाला वाईट वाढून ठेवलं असतं. प्रार्थनेचे भोग भोगल्याशिवाय आणि देवाला जर भोगावं लागलं तर आपण तरी काय, त्यांचे भोग भोगायला संपत आले होते. आणि त्यांनाच एक आई दत्ताच्या रूपात आई साहेब आले आणि ते त्यांच्या मुखातून सांगितले की तू माझी सेवा कर, म्हणजे दत्ताची सेवा कर आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात कर. तर ते केले मनापासून सेवा आणि त्यांना फळसुद्धा मिळालं. लवकर लग्न झालं आणि एक बाळ झालं होतं. तर त्या बाळाचं ते स्टोरी मी नंतर सांगणार आहे की भूतभीत कसं आलं तिच्या अंगात वगैरे शेतात ते, तर ते नंतर सांगते पुढच्या स्टोरीमध्ये. थोडंसं इथे मिक्स करून सांगितलेलंच आहे मी बोलता. पण त्याच्या आधी मला सांगायला लागलं की मला सांगू वाटलं की त्यांना बाळ कुठल्या अवस्थेमध्ये झालं, म्हणजे कोणकोणत्या त्यांना माइंड म्हणजे मानसिक ताणातून जावं लागलं. तर पहिला मला ते सांगू वाटलं ती स्टोरी त्यांच्या. अँड ॲक्च्युली मी ती मुलीची स्टोरी सांगत होते, पण मला सांगू वाटलं की त्यामुळं मग मी सुरुवात केली मी भाऊंचं. तर त्यांची स्टोरी इतकी भयानक होती ना, तर मी अजून शॉर्टकटमध्ये सांगितलेली आहे. अशी वेळ कुठल्या लास्टला ते म्हणतात की माझे जे वाईट चिंतत आहेत किंवा माझे दुश्मन आहेत तर अशांना सुद्धा येऊ नये. बापरे, इतकं टेन्शन असतं की खरंच आपल्याला वाटतं की साधं सोपं जीवन आहे. सुरुवात आपलं जन्म झालं तर ते पोटात बाळसुद्धा सारखं ते आपल्याला हे करतात, आपल्याला मशीनमध्ये चेक करतात की बाळाचं माइंड व्यवस्थित आहे ना, तो बुद्धिवान आहे ना, आणि त्याचं जुळे आहेत का, त्याचं सगळे हातपाय डोळे ठीक आहेत ना, नाही तर त्या बाळाला पोटातच मारावं लागतं की इतकं नंतरनं ते जन्माला आल्यावर आपण सांभाळू शकतो की नाही. काही जणांच्या बाबतीत ते कळून येत नाही, पोटातनं आल्यावरच कळतं असो. पण जन्मल्यापासून हे त्रास असतो. त्यानंतर मोठं होत असताना खूपच लेकरांचे आजारपण वगैरे, त्यांना मोठं करताना प्रशिक्षणाचं अडचण, परत मोठे झाल्यावर लग्नाचं टेन्शन, परत म्हातारपणी हे दुखतं ते दुखतंय. तर याच्यासाठी आत्ताच म्हातारपणीचं आपण आपलं पाया मजबूत करायचं, म्हणजे सेवा करायचं देवांचं. आणि आपल्याला स्वामी भेटले असो, दत्तगुरू भेटलेले असेल तर आपल्यापेक्षा आपण नशीबवान कोणीच नाही. आणि इतकं सुद्धा
की होरपळून जायचं नाही, आपण सेवा करतो की आपलं काहीच वाईट होत नाही, आपल्यासारखे आपणच असं सुद्धा होरपळून जायचं नाही. त्यांचंच पुढचंच बेस आहे की ते नंतरनं सेवा करायला लागले, कारण की ते जाणीव ठेवले होते ते भाऊंनी की माझं लग्न दत्तगुरूंमुळे झालेलं आहे. मी इतकं लग्न होण्यासाठी आटापिटा करत होतो, रडत होतो, माझ्या आईचं दुःख बघवलं जात नव्हतं, मला इथून हातून खाल्लं जात होतं. दुसऱ्यांचे लग्न झालेलं बघताना इतकं त्यांना त्रास होत होतं की ते जाणीव ठेवलेत आणि तिथून पुढं ते नित्यनेमाने सेवा करतात. पण त्यांना एक नंतर घमंड पण आलं की माझं आता इथून पुढं काहीच वाटत नाही. तर आपलं सेवा हे आपल्यापुरतंच मर्यादित असतं, आशीर्वाद असतं, आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद असतं, पण आपण केले सेवा ना हे आपल्यापुरतंच मर्यादित असतं. प्रत्येकाला त्यांचे भोग हे भोगावंच लागतं. तर त्यांनाच असं चाललेला अनुभव त्यांच्या मुलीबाबतीत आहे. त्यांच्या मुलीच्या अंगात कसं भूत गेलं आणि कसं घरच्यांना त्रास झाला तेच अनुभव आहेत. पण मला काय वाटतं की तुम्ही जर देव मानत नसेल तर तुम्ही अडचणीत असेल तर तुम्हीही काहीतरी तुमचं म्हणजे संकटात असेल की असं केलेलं कष्ट तुमच्यापर्यंत नीट पोचतच नाही, म्हणजे पैसे महिन्याच्या अखेर होण्याच्या आधी संपत आहेत. तर तुम्ही देवाला मानायला सुरुवात करा आणि एक लाईक करत जावा. म्हणजे मला काय काय लोकांनी अनुभव सांगितलेला आहे आणि मी लोकांचे अनुभव घेते स्वतःच्या त्यांच्या मुखातून, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर जे चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून पहिल्यांदा नोटिफिकेशन्स मिळत जाईल आणि मला एक लाईक मिळालं ना तुमच्याकडून प्रोत्साहन मिळत जातं. मी काहीतरी स्वामीची सेवा करत आहे आणि आणखीन सेवेकरी वाढतील याचा मला खूप आनंद होईल. पैसे तर जे तो सगळे कमवण्यासाठीच काम करतो, पण मी पहिल्यांदा सेवेसाठी काम करत आहे, कारण की स्वामीने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, कशाची कमतरता केली नाही आहे. पण पहिल्या सेवेकरी इतरांपर्यंत पोहोचवणं, तर जे नास्तिक आहेत त्यांना पहिला आस्तिक करायचं म्हणजे धार्मिक करायचं. तर तुम्ही एक लाईक करत जावा प्लीज आणि शेअर करत जा व्हिडिओ, जेणेकरून सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचत जाईल. आणि प्लीज 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 सपोर्ट करा. तुम्ही एक माझी फॅमिली आहे. तर पुढची स्टोरी ऐकायला सगळेजण आतुरता असेल तर त्याच्यासाठी पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि भुताटकीचे असो, धार्मिक असो, जे काही लोकांचं देवाबद्दल अनुभवायचं असेल, वाईट अनुभव असेल, वाईट लोकांना अनुभवले असेल, किंवा शिक्षणाच्या बाबतीत, भुताटकीच्या बाबतीत, काही देवांची सेवा असेल, तर ह्या मी माझ्या चॅनलवर बाप माझं पाटरेकर या चॅनलवर सांगते. तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ माऊली आम्ही चांगली विद्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या. मला सुखी समजणे आरोग्यस्पूर्ण सांगायचं ठेवा. तुमच्या नावाच म्हणतो. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.